नमस्कार मित्रांनो, मी गेले 25 वर्ष ॲज अ होमिओपॅथ कन्सल्टंट म्हणून चिंचवड येथे काम करत आहे। गेले 25 वर्षांमध्ये माझ्याकडे बरेच रुग्ण आतापर्यंत आलेले आहेत आणि आज तुम्ही पण माझ्याकडे आला आहात आणि तुम्ही आज वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद। इथे आल्यानंतर आम्ही फोनवरतीच तुम्हाला सांगतो की तुम्ही 1 ते 1.5 तास वेळ काढा। त्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे जेव्हा आमच्याकडे कुठलाही रुग्ण येतो त्यावेळेस आम्ही त्या रुग्णास बरेच प्रश्न विचारतात। तर त्या रुग्णास हा प्रश्न असतो की एवढे होमिओपॅथ डॉक्टर प्रश्न का विचारतात। तर ज्या पद्धतीने मी प्रॅक्टिस करतो त्याला क्लासिकल होमिओपॅथी असे म्हणतात। क्लासिकल होमिओपॅथीमध्ये कोणत्याही रुग्णाचा हा शारीरिक आणि मानसिक दोन्हीचा सखोल अभ्यास करून औषध दिले जाते। जर याचा उदाहरणार्थ जर एखाद्या पेशंटला संधिवात असेल तर तो संधिवात जास्त कधी होतो, कमी कधी होतो, त्याला कशाने बरे वाटते, चालण्याने बरे वाटते का बसल्याने बरे वाटते, शेकल्याने बरे वाटते का, असे विविध प्रकारे प्रश्न विचारतात जेणेकरून आम्हाला तुम्हाला अचूक औषध देण्यास खूप मदत होते। खूप रुग्णांना वाटतं की हा आजार तर सगळ्यांनाच असतो, पण तसं नसतं। जरी 10 लोकांना संधिवात असेल ते प्रत्येकाचे आजाराची कारणे वेगळी असतात आणि त्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणाने बरं वाटत असतं। त्यासाठी आम्ही तुम्हाला बरेच प्रश्न विचारतो। दुसरा प्रश्न म्हणजे आम्ही तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती पण विचारतो, कारण प्रत्येक आजारामध्ये प्रत्येक रुग्णाची वेगळीवेगळी मानसिक अवस्था असते। ती अवस्था आम्हाला जाणून घ्यायची इच्छा असते। उदाहरणार्थ तापामध्ये काही लोक खूप चिडचिडे होतात, तर तापामध्ये काही लोकांना अत्यंत उदास वाटतं। काही लोकांना जेव्हा संधिवात होतो किंवा काही लोकांना जेव्हा पित्त वाढतं तेव्हा लोकांना खूप चिडचिड होतात, राग खूप येतो, त्यांना आवाज सहन होत नाही, तर काही लोक अत्यंत दुःखी आणि उदास होतात। अशा वेळेस आम्हाला त्या रुग्णाची शारीरिक आणि मानसिक अवस्था दोन्ही अवस्था जाणून घ्यायची असते, जेणेकरून आम्हाला तुम्हाला अत्यंत अचूक औषध देण्यामध्ये मदत होते। त्यासाठी आम्ही सगळे प्रश्न विचारतो। तिसरा मुद्दा म्हणजे आम्ही तुम्हाला काही तुमच्या कुटुंबाबद्दल माहिती विचारतो। त्या कुटुंबाची माहिती आम्हाला आवश्यक असते, जेणेकरून त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला कुठल्या झाले असतील तर त्याप्रमाणे आम्हाला तुम्हाला औषध देणे अत्यंत चांगले ठरते। काही पेशंटमध्ये लहान मुले असतात, तर लहान मुलांच्या वेळेस आम्ही त्यांच्या आईला त्या मुलाच्या गर्भारपणाच्या वेळेची माहिती विचारतो, कारण गर्भारपणी काही विचार अवस्था झालेल्या असतात। त्या माहितीप्रमाणे त्या मुलाला काही आजार होतात, तर त्या अनुषंगाने आम्ही त्या छोट्या मुलांना औषध देतो। त्यासाठी आम्हाला प्रत्येक रुग्णाची शारीरिक आणि मानसिक जाणून घेण्यासाठी आणि आईची गर्भारपणाची अवस्था जाणून घेण्यासाठी खूप मदत होते, म्हणून आम्ही सगळी माहिती विचारतो। तर त्या माहितीसाठी आज तुम्ही वेळ काढला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। नमस्कार, तुम्ही आता काउंटरवरनं तुमचे औषध घेतले असेल। औषध कसं घ्यायचं हे तुम्हाला सविस्तर सांगितलं गेले असेल आणि काय पथ्य पाळायचे हे पण तुम्हाला सांगितलं गेले असेल। त्याच्या पुढे आता हे औषध पुढे कसे कंटिन्यू करायचे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। जे औषध सांगितले त्यापर्यंत औषध पूर्णपणे घ्या। औषध घेतल्यानंतर जर तुम्हाला बरं वाटायला लागलं असेल, तुम्हाला फ्रेश वाटत असेल, आनंदी वाटत असेल, तुम्हाला तुमचे तहान वाढले असेल, भूक वाढली असेल, झोप चांगली लागत असेल, तर याचा अर्थ असा की औषध तुम्हाला पूर्णपणे लागू झालेले आहे। 1% रुग्णांमध्ये असं आढळून येतं की औषध दिल्यानंतर त्यांच्या तक्रारी वाढतात। त्यास घाबरून जाऊ नका, आम्हाला त्वरित संपर्क साधा। याचा अर्थ असा की तुम्हाला औषध पूर्णपणे लागू पडलेलं आहे, तर काही तासामध्येच त्याचा असर पूर्णपणे कमी होऊन जाईल आणि तुम्हाला पुष्कळ बरं वाटेल। आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं आहे त्यावेळेस परत आम्हाला 1 महिन्यानी परत तुम्ही फॉलोअप द्या। फॉलोअप देताना जर तुम्हाला शक्य नसेल इथं येणं तर तुम्ही फोनवरती इथं असेल डॉक्टरांशी बोलू शकता आणि इतर कोणालाही औषध घ्यायला पाठवू शकता। जर तुम्हाला फोन करणे शक्य नसेल तर तुम्ही व्हॉट्सॲपवरती सुद्धा आम्हाला तुमचा फॉलोअप पूर्णपणे सांगू शकता आणि तुम्ही तुमच्याकडनं औषध घेऊ शकता। जर तुम्ही बाहेरगावी जाणार असेल आणि तुम्हाला इथे येणं शक्य नसेल तर तुमची सविस्तर माहिती व तुमच्या तक्रारी इथे डॉक्टरांना द्या। ती माहिती पूर्णपणे नोंदली जाते आणि तुम्हाला कुरिअरद्वारे भारतामध्ये कुठेही औषध पाठवले जाऊ शकते। जेव्हा तुम्ही ही माहिती फोनद्वारे, व्हॉट्सॲपद्वारे किंवा ईमेलद्वारे पाठवता तेव्हा ती सर्व माहिती माझ्याकडे येते व औषध माझ्याकडून दिले जाते। त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहा। अशा प्रकारे काही या काळजीपूर्वक औषधं घ्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला पूर्णपणे बरं करू शकतो। तुम्हाला बरं वाटल्यानंतर औषध लगेच बंद करू नका, कारण एखादा आजार हा समूळ बरा होण्यासाठी कमीत कमी 4 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो। तर तेव्हा आमच्या सल्ल्यानेच तुम्ही ते औषध बंद करा आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद। होमिओपॅथी औषध कसे कार्य करते? होमिओपॅथी औषध जेव्हा तुम्ही जिभेवर घेता तेव्हा ते जिभेद्वारे ज्या आपल्या नर्व्ज आहेत त्या नर्व्सद्वारे त्या तुमच्या शक्तीवरती काम करतात। त्याला आपण थोडक्यात प्रतिकारशक्ती असं म्हणू। जशी तुम्ही प्रतिकारशक्ती ही कमी होते तसे तुमचे आजार बळावतात
आणि जसं होमिओपॅथिक औषध तुम्ही घेता तशी तशी तुमची प्रतिकारक्षमता ही वाढत जाते. जेव्हा तुमची प्रतिकारक्षमता वाढते तेव्हा आजाराचा जोर हा ओसरायला लागतो आणि हळूहळू आजार पूर्णपणे बरा होतो. जेव्हा प्रतिकारक्षमता वाढते किंवा इम्युन सिस्टीम तुमची बूस्ट होते त्यावेळेस तुमची इतर रसायनेसुद्धा नॉर्मल होतात. थायरॉईड, इन्सुलिन सिक्रिशन किंवा इतर जे रसायने आहेत ते नॉर्मल होतात आणि तुम्हाला पुष्कळसे बरे वाटायला लागते. अशा प्रकारे होमिओपॅथी औषध हे तुमच्या इम्युन शक्तीद्वारे काम करते, म्हणजे प्रतिकारक्षमतेद्वारे कार्य करते. धन्यवाद. होमिओपॅथी औषध किती दिवस घ्यावे लागतात? होमिओपॅथिक सहसा आम्ही प्रत्येक रुग्णास सांगतो की साधारणतः 4 ते 6 महिन्याचा कालावधी द्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला पूर्णपणे बरं करू शकतो. एखाद्या रुग्णास 3 महिने पण लागतात किंवा एखाद्या रुग्णामध्ये वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी पण लागू शकतो. हे व्हेरिएशन होतं त्या रुग्णाच्या आजारावरती, तो आजार किती वर्षापासून आहे आणि त्याला किती प्रकारचे आजार आहेत त्यावर डिपेंड असते. हे औषध कधी बंद करायचे? जेव्हा तो आजार पूर्णपणे बरा होतो त्याच्यानंतर आम्ही पुढे 2 ते 3 महिने सांगतो औषध कंटिन्यू ठेवा, जेणेकरून तो आजार तुमच्या शरीरातून पूर्णपणे नाहीसा होतो व तुम्ही अत्यंत निरोगी आयुष्य जगू शकता. सर्वांना एक प्रश्न असा असतो की होमिओपॅथिक औषध हे कोणत्या वयाला किंवा कोणत्या एज ग्रुपला खूप चांगलं कार्य करते? तर त्याचं उत्तर असं आहे की होमिओपॅथिक औषध हे सर्व एज ग्रुपला अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य करते. अगदी 1 तासाच्या बाळापासून ते 100 वर्षांच्या वृद्धापर्यंत हे औषध खूप चांगल्या प्रकारे कार्य करते. होमिओपॅथिक औषध घेण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. हे औषध लहान मुलांच्या इम्युन पॉवर बूस्टअप करण्यासाठी, यंगर एजमध्ये जो स्ट्रेस आहे, मानसिक ताणतणावाचे आजार होतात किंवा वृद्धापकाळी जे आजार होतात, जुने आजार होतात, संधिवात, मधुमेह किंवा कॅन्सर अशा सर्व व्याधींवरती, सर्दीपासून कॅन्सरपर्यंत हे औषध पूर्णपणे लागू पडते. म्हणून होमिओपॅथिक औषध हे लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत पूर्णपणे चांगलं कार्य करते. तसेच अजून एक असा प्रश्न असतो, होमिओपॅथी औषध हे गरोदरपणी घेता येऊ शकते का? तर होय, हे औषध अत्यंत सेफ आहे. हे औषध तुम्ही गरोदरपणीसुद्धा घेऊ शकता. किंबहुना असं आढळून आले आहे की जर हे औषध गरोदरपणी जर तुम्ही घेतले आणि क्लासिकल होमिओपॅथी यांच्याकडे जर तुम्ही घेतले तर बाळाची वाढ अत्यंत निकोप होते. प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा गर्भधारणा होते त्यानंतर काही कॉम्प्लिकेशन व्हायचे असतील तर ते पूर्णपणे थांबतात आणि माता पण सुरक्षित राहते आणि बाळाची वाढ पण निकोप होते. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय मधुमेह ज्यांना आहे ते हे औषध घेऊ शकतात का? तर होय, ते सुद्धा औषध घेऊ शकतात. जरी या गोळ्या गोड असल्या तरी याच्यातील साखर ही अत्यंत अल्प असते, त्यामुळे साखर वाढण्याचा कुठलाही धोका उद्भवत नाही. तर मधुमेह रुग्णसुद्धा होमिओपॅथी औषध घेऊ शकतात. अशा प्रकारे हे औषध सर्व वयांवरती काम करते. प्रेग्नन्सीमध्ये किंवा गर्भधारणा झालेली महिला पण हे औषध घेऊ शकते आणि ज्यांना मधुमेह आहे ते पण हे औषध घेऊ शकतात. धन्यवाद. होमिओपॅथीमध्ये जेव्हा तुम्ही सविस्तर माहिती देता आणि जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा काही रुग्णांमध्ये असं आढळतं की त्यांना एकापेक्षा जास्त आजार असतात. उदाहरणार्थ त्यांना संधिवात पण आहे, डायबिटीस पण आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस पण आहे. तेव्हा असं रुग्णास वाटतं की हे औषध एकच कसे काम करते? तर हे होमिओपॅथिक औषध एकच दिले जाते, कारण होमिओपॅथी शास्त्र असे म्हणते की जर तुमची इम्युन पॉवर कमी असेल तर तुम्हाला आजार बळावतो आणि इम्युन पॉवर स्ट्रॉंग असेल म्हणजे प्रतिकारक्षमता स्ट्रॉंग असेल तर तुमचे आजार कमी होत जातात. तर प्रतिकारक्षमता सुदृढ करण्यासाठी, प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी होमिओपॅथी एकच औषध हे पर्याप्त असते, जेणेकरून तुमची इम्युन पॉवर वाढते आणि तुम्ही पूर्णपणे रोगमुक्त होता. म्हणून आम्ही एकच औषध देतो. काही कंडिशनमध्ये एखाद्याला जुलाब, उलट्या किंवा ताप येतो, अशाच मात्र इतर औषध दिली जातात, पण अशी अवस्था खूप कमी वेळेस होते. म्हणून होमिओपॅथीमध्ये फक्त एकच औषध सर्व आजारांवरती दिले जाते. धन्यवाद. एक प्रश्न सर्व रुग्णांना असतो की हे जे औषध होमिओपॅथी डॉक्टर देतात हे सर्व औषध एकसारखेच का असते? तर ते औषध एकसारखे का असते? कारण त्या गोळ्या ज्या असतात त्या गोळ्या ह्या शुगर ऑफ मिल्क म्हणजे दुधातली साखर हे काढून बनवली जाते. ही दुधातली साखर म्हणजे बकरीचे दूध असते, त्या बकरीच्या दुधापासून ही साखर काढली जाते. त्या साखरेपासून या गोळ्या बनवल्या जातात. म्हणून त्यांचा रंग जो असतो तो अत्यंत पांढरा शुभ्र असतो आणि याच्यामध्ये साखरेचे प्रमाण अत्यंत अल्प असते. म्हणून या गोळ्या एकदम एकसारख्या दिसतात. यांच्या साईजमध्ये फरक असतो. काही डॉक्टर अत्यंत बारीक साईज वापरतात, काही डॉक्टर खूप मोठ्या साईज वापरतात, परंतु साईजमध्ये आणि औषध गुणांमध्ये काही फरक पडत नाही.
तसेच जेव्हा हे औषध दिले जाते तेव्हा त्या गोळ्यांवरती एक लिक्विड टाकले जाते, तेव्हा ते औषध काम करते. काही दिवसांनी त्या लिक्विडचा वास उडून जातो, त्या गोळ्या कोरड्या होतात, परंतु औषध मात्र त्या गोळ्यांमध्ये मुरले जाते. म्हणून जरी त्या गोळ्या फक्त गोड लागल्या चवीला तरीसुद्धा औषध तुमच्यावरती नक्कीच कार्य करते आणि यालाच आम्ही प्लॅसिबो असे सुद्धा म्हणतो. तर ह्या गोळ्या जरी एकसारखे दिसल्या तरी प्रत्येक गोळ्यांमध्ये औषध प्रत्येक डबीमधले औषध वेगवेगळ्या रुग्णांना वेगळे दिले जाते आणि ह्या गोळ्या जरी एकसारखे दिसायला असल्या तरी प्रत्येकाचा गुण मात्र हा वेगळा असतो, हे जरी रुग्णांनी याची नोंद घ्यावी. अशा प्रकारे ह्या पांढऱ्या गोळ्या तयार होतात.